स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान भाग 13. ठीक आहे. याच्या पहिले भाग पाहिले नसेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. तर पहा, प्रश्न पहिला, भारतात संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न दुसरा, भारताची राज्यघटना तयार करताना करण्यात आलेली मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न तिसरा, राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू असताना संविधान सभेचे अध्यक्षपद कोणी भूषविले होते? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न चौथा, संविधान सभेचे प्रतीक म्हणून कशाचे चिन्ह स्वीकारण्यात आले होते? उत्तर आहे हत्ती. प्रश्न पाचवा, संविधान सभेच्या समित्यांपैकी एक असणारी प्रेस गॅलरी समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे उषानाथ सेन. प्रश्न सहावा, घटना समितीचे कामकाज सुरू झाल्यानंतर 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला? उत्तर आहे जवाहरलाल नेहरू. प्रश्न सातवा, भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द कधी टाकण्यात आला? उत्तर आहे 1946 रोजी आणि 42व्या घटना दुरुस्तीनुसार. प्रश्न आठवा, कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत बदल करता येऊ शकतो? उत्तर आहे कलम 368. पहा कलम 368, संसद राज्याची विधान परिषद स्थापन करू शकते किंवा बरखास्त करू शकते आणि राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपतींचा पगार देऊ शकते. शिवाय दोन्ही न्यायालयांचे न्यायाधीश एक सामान्य विधेयक पास करतात आणि राज्यांमध्ये अधिकार तसेच अधिकारांचे वितरण करतात. प्रश्न नववा, राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 29 जून. प्रश्न दहावा, कोणाला चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे माधव गाडगे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.